नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण एका दिव्य ग्रंथाबद्दल बोलणार आहोत जो खूप हजारो वर्षांपूर्वी सांगितला गेला आहे, पण आजही प्रत्येक माणसाच्या जीवनाला योग्य दिशा दाखवण्याचे काम करतो. तो ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. मित्रांनो, गीता फक्त हा एक ग्रंथ नाही, तर जीवन कसं जगावं याचा आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन करतो. आपल्या जीवनात किती संकटे आली, मन खचलं, योग्य विचार मनात आला, किती परिस्थिती कठीण झाली, तरी गीतेतील विचार आपल्याला नव्याने जगण्याची उमेद निर्माण करून देतात. भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला सांगितलेले हे ज्ञान आजही तितकंच सत्य आहे. म्हणूनच आज आपण गीतेतील काही अमूल्य विचार पाहणार आहोत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आपल्याला 4 वेदांचे ज्ञान नसेल तरीही चालेल, पण आपल्या अंगी समजूतदारपणा, निष्ठा, जबाबदारी आणि प्रामाणिकपणा हे 4 गुण असलेच पाहिजे. आजच्या काळात प्रत्येकाकडे शिक्षण आहे, पण चांगले संस्कार, योग्य स्वभाव कोणाकडेही नाही. माणूस मोठा त्याच्या पदामुळे होतो, पैशामुळे नाही, तर त्याच्या स्वभावामुळे देखील होतो. दिवा यासाठी महान नसतो की तो स्वतः जगतो, तो दिवा महान याच्यासाठी असतो की तो इतरांच्या आयुष्यामध्ये स्वतः जळून दुसऱ्यांसाठी प्रकाश निर्माण करतो. आपणही आपलं आयुष्य असंच जगलं पाहिजे की आपल्या वागण्यामुळे इतरांना कोणताही त्रास नाही झाला पाहिजे, तर इतरांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण व्हायला पाहिजे. दुसऱ्याला मदत करणं हे खरंच पुण्य आहे. आपल्याला हवे ते मिळालं नाही तर देवावरचा विश्वास ढळू देऊ नका, कारण अनेक वेळा देव आपल्याला जे हवं आहे ते देत नाही, पण आपल्या हिताचं आणि आपल्याला जे योग्य आहे ते नक्की मिळवून देतो. त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरीही परमेश्वरावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. जर तुम्हाला तुमच्या बदलायचं असेल तर काय कराल, तर सर्वात आधी तुमचे विचार बदला. कारण आपलं मन जसं विचार करेल आणि तसेच विचार असतील तर आपल्या जीवनामध्ये सेम तसंच घडत असतं. मनामध्ये वाईट विचार ठेवले तर आपलं जीवन अंधाराकडे जाईल, पण चांगले विचार मनात ठेवले तर यश आणि आनंद आपल्याला दोन्हीही मिळेल. श्रीकृष्ण सांगतात की कर्माचं फळ इथे प्रत्येकालाच मिळतं. जसं शेकडो गायीमधून आपलं वासरू आपल्या आईलाच शोधतं आणि तिच्याकडेच धाव घेतं, तसंच आपलं कर्म आपल्याला बरोबर शोधून काढतं आणि आपल्याला त्याचं योग्य फळ देतं. म्हणून कायमस्वरूपी लक्षात ठेवा, चुकीच्या मार्गाने कधीही धावू नका, कारण चुकीच्या कर्माचा परिणाम एक ना एक दिवस आपल्याला इथेच भोगायचा आहे. कोणत्याही जीवाला अनाहकपणे त्रास देऊ नका. प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश असतोच, मग तो माणूस असो, प्राणी असो किंवा पक्षी. इतरांना दुःख देऊन देव प्रसन्न होत नाही. उलट जर आपण दुसऱ्याला मदत केली तर आपल्यावर देवाचीच कृपा होते. मरण हे जगातील सर्वात मोठं सत्य आहे. ज्यांचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा होणारच आहे आणि मृत्यू आल्यानंतर पुन्हा त्या माणसाला नवीन जन्म देखील मिळणारच आहे. म्हणून मृत्यू मनामध्ये भीती बाळगू नका. प्रत्येक दिवस आनंदाने जगा. ज्ञानी माणूस मृत्यूबद्दल जास्त शोक करत नाही किंवा रडतही बसत नाही, कारण ज्ञानी माणसाला माहीतच असतं की आत्मा हा अमर आहे. शरीर हे नष्टच होणार आहे, पण आत्मा कधीही नष्ट होणार नाही. ही गोष्ट समजली की अनेक भीती आपल्यापासून निघून जाते. ज्ञान हे जगातील सर्वात मोठं आपलं धन आहे. जमीन, पैसा, कमवलेली इस्टेट
ही फक्त काही काळापुरतीच आपल्याजवळ आपल्यासोबत आहे, परंतु आपल्याला असणारे ज्ञान हे असे साधन आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली कधीही साथ सोडत नाही. म्हणून आयुष्यभर सतत काही ना काही शिकत राहा. जीवनामध्ये सुख आणि दुःख दोन्ही येणारच आहेत. जसा उन्हाळा संपून पावसाळा येतोच, तसा दुःखाचा काळ संपून आनंदाचा काळही येणारच आहे, हे लक्षात ठेवा. आणि कठीण काळामध्ये कधीच निराश होऊ नका. यश मिळवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात? तर यश मिळवण्यासाठी 3च गोष्टी आवश्यक असतात: धर्म, धैर्य आणि साहस. जो माणूस योग्य मार्गावर चालतो, म्हणजेच सत्याच्या मार्गावर चालतो, कोणत्याही संकटांना घाबरत नाही आणि नेहमी प्रयत्न करतच राहतो, त्या माणसाला एक ना एक दिवस यश नक्की मिळते. कोणताही माणूस जन्माने महान कधीच नसतो, त्याचे कर्म त्याला महान बनवत असतात. आज जगात अनेक लोकांची नावे आपण घेतो, ऐकतो आणि पाहतो. त्यांनी आपल्या कर्मांनी स्वतःचं एक वेगळं अस्तित्व, प्रेरणादायी अस्तित्व निर्माण केलं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जगातील सर्वात मोठी ताकद ही तुमच्यातच आहे. तुम्ही जर ठरवलं तर कोणताही बदल घडवू शकता. लोक साथ देतील किंवा नाही, पण स्वतःवर असणारा विश्वास कधीही तुटू देऊ नका आणि कमी देखील पडू नका. आपला मित्र श्रीमंत आहे की गरीब याने आपल्याला काहीच फरक पडत नाही, पण खरा मित्र तोच असतो जो तुमच्या वाईट काळामध्ये देखील तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. प्रत्येक सुखदुःखात सोबत करणारे अनेक जण असतात, पण दुःखात साथ देणारे फार कमी मित्र असतात. धर्म कोणताही असो, त्याने काही फरक पडत नाही. माणूस म्हणून चांगला असणं खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं देखील आहे, कारण तुमच्या कर्माचा हिशोब देव करतो, धर्म नाही. चांगुलपणा, दया आणि संपत्ती हीच खरी आपली संपत्ती आहे. कधीही आनंद मिळवण्यासाठी काम करू नका. नेहमी आनंदी राहूनच काम करा, कारण आनंदी मनाने केलेलं काम नेहमी यशस्वी होणारच. दुसऱ्यांसाठी नेहमी चांगला विचार करा, कारण निसर्गाचा एक नियम आहे की आपण जे दुसऱ्यांना देतो तेच अनेक पटीने आपल्याला परत येत असतं. म्हणूनच नेहमी चांगले विचार करा, चांगले शब्द बोला आणि चांगली कर्मे करा. हसरा चेहरा आणि आनंदी मन हीच खरी आपली संपत्ती आहे. पैसा असला तर मन शांत असेल, पैसा नसला तर मन अशांत असेल, असं काही नाही. म्हणून मन शांत ठेवा आणि नेहमी आनंदी राहा. नशिबाला दोष देणं सोपं असतं, पण नशिबापेक्षा मोठं आपलं कर्म असतं. आपण जे करतो त्यावरच आपलं उद्याचं भविष्य ठरत असतं. म्हणून तुम्ही जर आज चांगले कर्म केले तर त्या चांगल्या कर्माची फळे तुम्हाला उद्या भेटणारच आहेत. तुमच्यात कितीही कमतरता असल्या तरी स्वतःला कधीही कमी समजू नका, कारण प्रत्येक मानवामध्ये देवाने काही ना काही विशेष गुण दिलेले आहेत. फक्त आपल्याला दिलेले ते गुण ओळखून योग्य दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे व ती आपली जबाबदारी देखील आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की सत्याचा मार्ग कधीही सोडू नका, कारण अंधार कितीही मोठा असला तरी एखादा छोटासा दिवा आपल्याला प्रकाश देऊन अंधार दूर करू शकतो. त्याप्रमाणे सत्याची ताकद देखील खूप मोठी असते. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, कारण रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचेच असतात. म्हणून कितीही कठीण परिस्थिती आली तरी शांत राहण्याचा नेहमीच प्रयत्न करा. दुसऱ्याचं बोलणं माणसाला अनेकदा त्रास सहन करणारं असतं, कारण फळ देणाऱ्या चांगल्या झाडाला नेहमीच लोक वाईट विचारांची दगडी मारतच असतात. पण आपण कधी आपला चांगुलपणा सोडू नका.
सत्य आणि प्रामाणिकपणे कमवलेले धन आपल्याला नेहमीच सुखी आणि शांततेची झोप देत असतात. तर फसवणूक करून आणि कपटीने मिळवलेल्या पैसा आणि धन शेवटी आपल्याला दुःखच देत असते. जर गीतेतील हे विचार आपण आपल्या जीवनामध्ये उतरवले तर आपले जीवन अधिक आनंदी, शांत आणि यशस्वी होऊ शकते. म्हणूनच रोज थोडा वेळ गीतेच्या विचारांसाठी द्या आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवा. जय श्री कृष्ण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.